तर चॅम्पियन्स ट्रॉफी चालू झालेली आहे। विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं शेवटचा आयसीसी इव्हेंट हा असू शकतो अशी शक्यता दिसते, कारण आता टेस्ट मध्ये म्हणा किंवा वन डे मधून जवळपास रिटायरच होतील हे, जोपर्यंत पुढचा इव्हेंट येईल। तर नक्कीच यांचा शेवटचा आयसीसी इव्हेंट असू शकतो हा। भारतीय संघ जाहीर झालेला आहे। आपण जर पाहिलं तर भारतीय संघ हा आधी सुद्धा जाहीर झाला होता, परंतु त्यानंतर एक दोन बदल यामध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल यामध्ये करण्यात आले होते। तर अत्यंत महत्त्वाचा खेळाडू हा बाहेर गेलेला आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी मधून तो बाहेर झालेला आहे। तशी शक्यता होती तो खेळणार की नाही खेळणार यावरच वादविवाद चालू होता, पण अखेर तो चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर झालेला आहे। जसप्रीत बुमराह आपला म्हणजे हुकुम का एक्का म्हणू शकतो आपण, तो बाहेर गेलेला आहे। म्हणजे मॅच विनर असा प्लेअर जसप्रीत बुमराह हा बाहेर गेलेला आहे चॅम्पियन्स ट्रॉफी मधून। दुखापतीमुळे इंजरी झाली होती, दुखापतीमुळे तो या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळू शकत नाहीये, तो बाहेर गेलेला आहे। आता त्याच्या जागी हर्षित राणा याला घेण्यात आलेला आहे। हर्षित राणा हा खेळणार आहे। जसप्रीत बुमराहची कंपेअर तर नाही करू आपण, पण त्याच्या जागी हर्षित राणा हा खेळणार आहे। व तसेच यशस्वी जयस्वाल देखील बाहेर काढण्यात आला आहे। आता त्याच्या जागी जर आपण पाहिलं तर वरुण चक्रवर्ती, तर बॅट्समनच्या जागी बॅट्समन पाहिजे होता तो भाग वेगळा, पण त्याच्या जागी दोन बॉलर आले आपण असं म्हणू शकतो। तर वरुण चक्रवर्ती अर्थातच 5 स्पिनर होत आहे, तर एवढे घेण्यात आलेले आहे। आता आपण जर नवीन टीम बघितली तर या प्रकारे नवीन टीम होती। जर आपण सांगायचं झालं तर रोहित, शुभमन गिल व्हाईस कॅप्टन, आश्चर्यचकित करणारं हे डिसिजन होतं, पण ठीक आहे आपण पुढे चालूया। विराट कोहली, श्रेयस अय्यर, राहुल, KL राहुल, पंत, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, शमी वापस आलेला आहे, मोहम्मद शमी परत आलाय, मोहम्मद शमी आणि अर्शदीप। हे आता चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपले खेळाडू आहेत, आपली टीम आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 2 फास्टर आहेत, फक्त 2 फास्टर आपण घेऊन चाललोय तिथं। नक्कीच अजून एक पाहिजे होता आणि 5 स्पिनर एवढी गरज नव्हती असं मत आहे सर्वांचं। जिथे मी पाहतोय तिथे जी गोष्ट समोर येते तर 5 स्पिनरची नक्कीच गरज नव्हती। आता अजून एक मुद्दा हा भरपूर उठतोय की हर्षित राणा अचानकच एवढा समोर कसा आला, तर गंभीरचा फेवरेट टाईपचा हा झालेला आहे असं चर्चा होतीये। तर त्यामुळे हर्षित राणाचा नंबर लागलाय आपण म्हणू शकतो, असं या प्रकारे चालली गोष्ट। तर नक्कीच बुमराह हा बाहेर गेल्यामुळे नक्कीच भारताचं भरपूर मोठं नुकसान होणार आहे। मॅच विनर प्लेअर होता, तर नक्कीच हे फार मोठं नुकसान आपलं झालेलं आहे आपण असं म्हणू शकतो। आता मागील काही आयसीसी इव्हेंट आपण जर पाहिले, फोटो इथेच लागणार आहे, हा इथे जर आपण पाहिले तर फक्त मागे 2024ला आपण विनर झालेलो आहे। आता शक्यतो तुम्ही जर पाहताय रनरअप किंवा ज्या गोष्टी आहेत तुम्ही दिसताच तुम्हाला, आणि त्यात आता हा विराट आणि रोहितचा जवळपास शेवटचाच म्हणू शकतो आपण हा आयसीसी इव्हेंट। तर नक्कीच हा महत्त्वाचा राहणार आहे। तसं पाहिलं तर सर्वच महत्त्वाचा आहेत, परंतु रोहित आणि विराटचा नक्कीच शेवटचा असू शकतो। तर 20 फेब्रुवारीपासून आपला भारताचा पहिला सामना आहे। तसं तर सुरुवात झालेली आहे आजपासूनच, परंतु 20 फेब्रुवारीपासून भारताची सामना आहे हा बांगलादेश सोबत आपली पहिली मॅच आहे, त्यानंतर पाकिस्तान। तर या प्रकारचं शेड्यूल आहेच नक्की। तर अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय आवश्यक हा शब्द वापरू आपण, कारण मागील जी सिरीज झाली होती, आता इंग्लंडची T20 किंवा वन डे बाजूला सोडा, तर न्यूझीलंडचं झाला नाही तर मग BGT बॉर्डर गावस्कर ट्रॉफी तिथे हार म्हणा, तर नक्कीच गौतम गंभीरसाठी सुद्धा आणि रोहित शर्मासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर तर IPLच आहे, तर अत्यंत महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला काय वाटतं, ही चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत जिंकणार का? सेमीफायनलमध्ये कोणकोणत्या 4 टीमा राहणार गेस करा नक्की। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा, सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। आणि तसेच व्हिडिओ शेअर सुद्धा करा। धन्यवाद।